काय तुमची शिवरात काढली? मी घरात काय करीत होते आता तुम्हाला माहिती नाही का? आज बाई यात्रे दिवस आमच्या घरी 10-15 पाहुणे आले. माझं म्हातारं किती माणुसकीचं. चौकात गेलो पाहुण्यानं मटण घेऊन आलो. मला म्हणे भाग्य पाहुण्यानं मटण करून खाऊ घाल. बाया होतं तेवढं मटण पाहुण्यानं करून खाऊ घातलं. पाहुणे आपल्या वाटा निघून गेले. मात्र 5 वाजता काय सुटीत आलो का? दारू पिऊन आलो तसं मला म्हणतो भाग्य मला मटण वाढ. बया खाली पडे घाल पाहिजे कुठं मटण शिल्लक राहिलो. मात्र लय राग आला. असं कोपऱ्यात घेतलं मारलं गुतून हाणताय अजून मारलं जोर मारलं घातरात पाय होता तिथं झोपी गेलं. पहाटे 4 वाजता पिंट्या रडायला लागला. जसं तो पिंट्या रडायला लागला त्या म्हाताऱ्याला कुठून जगाली कोणाला माहिती उठलं तसं मला म्हणतं भाग्य ते पिंट्याला माहिती अजून मारेल. बाय मी आधी भादरलेली उलटले काय नो मी आल्यापासून जो व्हायला लागलो. गाई पिंट्याला घेतलं पुढं आणि दिलं तोंडात. मामा पिंट्याच्या तोंडात मामा दिला. मला गेली झोप लागून. सकाळी उठून पाहिजे लई मोठी भानगड. अगं तो पिंट्या गेलाय खाली सरकून रातभर ते म्हातारच मला पितोय ना. झाली तयारी काय घेते विक्रीसाठी? हा अन्नाच्या आवडीचा लक्ष देऊन बघ. किती सोपं आहे ना. वा वा किती सोपं आहे. एवढं सोपं असून माझ्या ध्यानात आहे ना. लोण्याचे गोळे दुधापासून तयार होणारे जास्त शिंपवण्याचे गोळे ह्या गिरायकाच्या मापर आहे का पुढच्या 1 किलोचा 1 किलोचा आणि एखाद्याला छटाक पावशेर लागला मग नेसली काय? माझ्या साडीचं नाव आता माझी सटकली तशी मी पण नेसली आता माझी चिटकली. दागिना झाली तयारी? काय घेते विक्रीसाठी? विकायला घेतला मोठ्या लोकांचा हलवा. मोठ्या लोकांचा हलवा आणि मग गरीबाचा कोणी हलवा? आता मावशी मोठ्या लोकांकडे पैसे राहतात या गरीबांकडे पैसे राहत नाही. शाबास. म्हणून विकायला घेतला मोठ्या लोकांचा हलवा. येडी तू मग. जरी मोठ्या लोकांकडे पैसे असले तरी ते रोज खातील पण आमचे जेवढे गोरगरीब बसले की समोरचे एखाद्याच्या रानात 8 दिवस कामाला जातील पण एकदा तरी तुला हलवायला होते. तू घे हलवा हाय तेवढी लाईट घालवा. यांच्यातले 2-4 जण पाठीमाग बोलवा. काय माझ्या साडीचं नाव मला घेऊन चला पुढे ग्रहण करा. आता माझ्या कंपनीचं साडीचं नाव आहे तशी मी पण नेसली मला उचलून न्या. दागिना काय ग? गळ्यात नेकलेस असं घातलं. चला 4 नंबर झाली तयारी? झाली कालपासून झाली. कालपासून काय घेते विक्रीसाठी? मी घेते माझं दूध. एवढं नाही घेतो. झाली का काय इथं येऊन? काय झालं? अगं माझ्या घरच्या गाया म्हशी. हा बरोबर गाया म्हशी तुझ्या म्हटल्यावर मालकी हक्क तुझा झाला. मालकी हक्क माझा. तरी म्हटलं हे माल सरायचे लोक खोटं कशी काय बोलले? अरे अण्णा काय म्हणते सांग बरं. ते म्हणे मागच्या वर्षी 8 होती यंदा कशी काय फुटली? मला विचारलं तुझ्या आईला विचारलं. अगं मला वाटलं मलाच विचार. तुलाच विचारलं. हो मी घेते ताप. ताप माझं म्हण ऐकपाक तू ना अण्णाकडे नको आता त्याला 2-3 जणांनी सांगितलं. तो म्हातारा आहे का? मग घरवाला टोपी त्याच्या खाली जाऊन तू वाग. शाबास. आता त्याच्या खाली वाकल्यावर थोडा काम कर का मग मला जुने गिरे का माझं ते बरं 9 माझ्यापासून लांब झोपा त्याचा भरोसा नाही. नेसते काय? उचल नवरा टाकेरीत 2 वर्ष झालं सोडलंय म्हणून. तशी मी पण नेसली. कोणती ग? कोणती? सांग ना. सापडा ते खाना चालायचं का मग? प्रत्येकाला विचारलं तू घेतलंस काय नेसलंस काय का तशीच चाली बोलत बाजारला बाई का घेतलंच पाहिजे. काहीतरी माल घेते श्रीखंड नेसते का श्रीखंड गळ्यामध्ये घालते लांबलाचा घालकोंड आतमध्ये आहे नवऱ्याची फाटलेली अंडरपॅन्ट. आणि जर तुम्हाला संशय वाटत असेल तर दाखवू का माझं ब्रह्मांड? मग तुमचं दाखवा. तो काळा कृष्ण आढळतो रोज आपल्या घोड्या काढतो. आज तर रस्ता चुकून बाजारात जायचं. चलायचं
नमस्कार. राम राम मित्रांनो, काय विचार काढला काय रे बाबा, गावची आली यात्रा. यात्रा आली. अरे मग यात्रा करता 5 कमिटी पंधर पाहिजे. बरोबर आहे. याची एकी त्याची भावकी आहे ना. बरोबर आहे का. आपल्यात एकी असली, गावात एकी असली, तालुक्यात एकी, जिल्ह्यात एकी, महाराष्ट्रात एकी आणि देशात एकी, जगात सुद्धा एकी. बरोबर आहे का नाही. एकी असली तरच गाव चालतं, देश चालतो, चालतं, जिल्हा तालुका चालतो. बरोबर आहे का नाही. अरे आपण तिघ 4 जण जमलो, आपल्या सण होणार नाही. आहे ना. त्याची म्हणा आहे, गरीबी आली तर लाजू नये, श्रीमंती आली तर लय माजू नये. बरोबर आहे का नाही. आणि एखादा पुढारी झालं त्यानं लय गाजू नये. वा वा. बरोबर आहे का नाही. आहे ना. आता हे आम्ही आमदार आहे, तुम्हाला म्हणलोय काय. सरड्यावानी तोंडाचा आमदार राहतो का. नाही माणूस नाही. तो आमदार तोंड आहे का नालाय का. जाऊ दे, पुण्याला आहे, पुण्याला पुण्याला काय करू. पुण्याला गेलो, दुष्काळ पडला गावात. बरोबर आहे. अरे म्हणलं इकडे राऊंड काय आहे? 25 वर्ष झाले पुण्याला आहे बाबा. इथं राहून पोटाची खळगी मारणार कशी. भरणार कशी. पुण्याला गेलो, काबड कष्ट केले, धंदा व्यवसाय बिझनेस केला. पुण्यातला 1 नंबरचा शेत असेल तर फक्त मीच. म्हणजे अख्ख्या पुणे शहरात 1 नंबरचं शेत अरे आहे. 1 नंबरचा शेत मीच आहे. वा 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 वा. इकडे काय करतात दुष्काळी गावात. बरोबर आहे बाळा. अरे इकडे खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, बरोबर. रोजगार नाही. कवर शहरात खेडेगावात राहत्या. चला पुण्याला नेतो तुम्हाला, माझ्या जीव भावाचे मित्र आहे. म्हणजे तुला आम्ही गावाने काढलोय, काय वर्गाने काढून तुला पुण्याला. अरे पुण्याला गेलो, तुम्ही काल इकडे मारत्या, काय? काल उपाशी राहत्या. आहे का तुमच्याजवळ काही पैसे आहे का. नाही नाही. खर्चायला पैसे नाही आणि काय असलं नाही. चला पुण्याला नेतो तुम्हाला. मी जरी पुण्याला मोठा शेत असलो, माझ्या हाताखाली तुम्हाला बारके बारके शेत बनवतो. आम्ही बरे इकडे झक मारता अन्न खाऊन दिवस काढितो. बरे आम्हाला काय पण बारकाले शेत काय आता आहे? नाही तुम्ही काय वाढणार नाही का. नाही वाढायचं नाही. हे बघ बाबा, गावची आली यात्रा आली, आपण चौघ जमलो. या ठिकाणी आपल्याला चौघायला काय पैसे पाणी वर्गाने देणार नाही गाव. बरोबर आहे का नाही. हुशार अनुभवी देऊ का. बुद्धिमान माणूस, बुद्धीने हुशार, मूर्ती छोटी कीर्तिमान, कंपनीचे मालक गणेश वाडी पुणेकर यांना. आवाज गणेश वाडी पुणेकर. बाबा तो मोठा माणूस आहे, काहीतरी रेसल बिसल चालू असेल त्याच्यामुळे त्याला यायला टाइम झाला. डबल आवाज देतो तुम्ही. गणेश वाडी पुणेकर. काय बरं चाललंय का. एकच नंबर. काय म्हणाले बुचका जमला रे. म्हणजे बुचका का घोळ काय. ते बुचका काढून टाका. आमच्या खेडेगावात बुचका म्हणतात. नाही. बरं चाललंय ना. मुलं मला कसं काय. एकदम मजेत. म्हातारा म्हातारी. हुशार. ए तुमचं गाव कोणतं आहे रे. मेल्या लागलं मग कोणी 7-12 खाते होता पार घरपट्टी पाणीपट्टी सहिती चालणार आणि कुठले नीट वाळ का नीट कोण आहे. महेश नाराय गावकर. अरे आणि तो बरोबर का महेश. हा अजून जिवंत आहे का. त्याचा पेपरला फोटो जिवंत काय असं काय. औषधी यात्रा पाहिजे तमाशा. त्याची पण याची जिवंत लोक रांगडी केला पाहिजे तमाशा. तो का पिक्चर आहे का लावणीचा कार्यक्रम आहे. पारंपरिक कला आहे आपल्या गावात तमाशांचा. आपल्याकडे पैसे त्याची म्हण आहे. या जगी सर्व सुखी असा कोण आहे की बिचारी म्हणा शोधून पाहिजे. अरे ज्याने घडविले त्याचं नाव तुला ठाऊक नाही काय. जन्मात येऊन केलेस काय. काय केलं आजकाल माणसाने. माणूस प्राणी वाईट मार्गात जायला लागला. माणसं व्यसन करतात. कोण गांजा पिते, कोण दारू पिते, कोण रंटीबाजी करतो, कोण मारायला लागले. चांगलं वागा. आमच्या गावात 4 लोकांना चांगलं म्हटलं पाहिजे. ज्याने गर्व केला तो संपला. कायमचा
बरोबर ना काय भरोसा रे काय भरोसा अरे या जीवाचा काय भरोसा कोण दिवस येईल काय आपण आता बोलतोय उद्याचा काय भरोसा काय भरोसा आहे? आहे परवा तो मरण दुपारी हा मरण रात्री हा मरण तू पाठ मरशील कोण जगायला आले कोण जगायला आलं? खरंय खरं सगळं जागेवर राहते मित्रांनो नंगा येतं नंगा जाणे का सगळं काही येतं का येतं फक्त नाव नाव. माणूस की माणुसकी बरोबर का नाही खरंय. काय भरोसा आहे काय भरोसा? परवा तो मरण उद्या हा मरण हा. रात्री हा मरण तू पाठ लगेच मरशील काय भरोसा आहे नाही नाही, आम्ही आता का मारा ना पण तुम्ही काय ब्रह्मदेवाचा मुच पिऊन आले का मला ते कधी नेमकी हा ते खरं बरं का पण मला सांगा तू दावा खायला कोणतरी मागं पाहिजे बहादर काय रे जावा पार 13 वर्ष साध्य करून या आमच्या मागे नाही ना काय हा झाला विनोद गावच्याली यात्रा पाहिजे तमाशा जिवंत लोक रांगडी केला पाहिजे तमाशा बरोबर ना तमाशा पाहिजे ना यात्रा तमाशा पाहिजे आपल्याकडे पैसे काही डोकं लावलं पाहिजे लावू ना. गावात आला तमाशा मोला हो ना हा गावात तमाशा आहे त्या ठिकाणी जाऊ 4-2 गाणी ऐकू तमाशा आपल्याला ठरवून घेऊ पण बाया माणसं बरं का काय माणसं हा त्याच्यामुळे परस्त्री माते समान जाणं अहो आईला आई म्हणा बाईला बाई म्हणा खरंय, खरंय. तुमची नीती वर्ष झाली का तुम्ही संपला इथला शब्द माझा बरोबर. तुम्हाला गाणी
Bye bye bye.